ही गोष्ट आहे औरंगाबाद सिडको परिसरातील 5 जानेवारी 2024. कथा आहे अन्वी आणि एका मुलीची. एक अन्वी नावाची मुलगी एका कॉलेजमध्ये दिसायला खूप सुंदर, हुशार आणि लोकप्रिय होती. 2 मुलं तिच्यावर जीवापाड प्रेम करायचे. त्याचं नाव होतं ऋषी आणि जयेश. दोघंही तिच्या प्रेमासाठी स्पर्धा करत होते, ओढ करत होते. तिला पटवण्याचा प्रयत्न करत होते. तिला आपल्या जाळ्यात, प्रेमाच्या जाळ्यात अडकण्याचा प्रयत्न करत होते. अन्वीला दोघेही आवडायचे, पण प्रेम कोणावर करायचं हे ठरवता येत नव्हतं. तिला वाटतं थोडा वेळ जाऊ दे, मग निर्णय घेईल. पण प्रेमाच्या या त्रिकोणात वाद वाढायला लागला होता. दोघं एकमेकाला भांडू लागले होते. एकमेकाच्या मनात एकमेकाविषयी नफरत झाली होती. 31 डिसेंबर 2023 अशीच एकदा कॉलेजच्या न्यू इयर पार्टीत ऋषी आणि जयेश यांचे जोरात भांडणं झालं होतं. दोघं एकमेकांना धमक्या देऊ लागले होते. तिच्यावर तुझा हक्क नाही, तिला माझ्याशी लग्न करायचं आहे, ती माझ्यावर प्रेम करते, असं वगैरे XYZ बोलू लागले. अन्वीने दोघांनाही शांत केलं, पण मनात ती घाबरलेली होती. पुढच्या दिवशी 1 जानेवारी 2024 अन्वी अचानक गायब होते आणि कुटुंबियांना सिडको पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली जाते. शोध सुरू होता. शेवटी 4 दिवसानंतर 5 जानेवारी 2024 शहराजवळच्या एका निर्जन ठिकाणी तिचा मृतदेह सापडला आणि तिच्या गळ्यावर हातांनी दाबलेला खून होता. पोलीस तपासात दोघेही संशयी म्हणून अटक झाले होते. दोघंही सुरुवातीला इतर कुणावर शंका टाकत होते, पण CCTV फुटेज, कॉल रेकॉर्ड्स तपासल्यावर उघड झालं. त्या दिवशी ऋषी अन्वीला भेटायला गेला होता आणि ऋषीने शेवटी कबूल केलं की तिने मला नकार दिला. म्हणाली तिला कोणाशीच लग्न करायचं नाही.